महाराष्ट्र राज्य परिचारिका एकजुटीचा विजय असो। हम सब एक है। हो शासको होश में आओ, हो शासको होश में आओ, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन करेंगे, नहीं देंगे तो छीन करेंगे। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका संघटनेचे आंदोलन, मागण्यांसाठी लढा सुरूच. आंदोलनाचा आजचा 5वा दिवस पूर्ण. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सोलापूर शाखेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या दालनात तीव्र आंदोलन सुरू आहे. आज 22 जुलै आंदोलनाचा 5वा दिवस पूर्ण झाला असून परिचारिका आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या आहेत. या आंदोलनामध्ये महिला व पुरुष परिचारिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शासनाच्या उदासीन भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संघटनेच्या मुख्य मागण्या म्हणजे रिक्त पदांची तातडीने भरती, सेवा शर्तीतील सुधारणांची अंमलबजावणी, सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण तसेच नियमितीकरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे या आहेत. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णसेवेला अडथळा येऊ नये म्हणून आंदोलन शांततेत आणि नियमानुसार पार पाडले जात आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना 15 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलन करत आहोत परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी. ह्याचं पत्र आम्ही 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री या सगळ्यांना दिलं होतं आणि तेव्हा आम्ही शांतीपूर्वक त्यांना सांगितलं होतं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती तुम्ही विचार करा. त्या महिनाभरात त्यांच्याकडून कोणतीही कारवाई नाही झाली म्हणून आम्ही 2 दिवस धरणे आंदोलन केलं 15 आणि 16 तारखेला मुंबई येथे आझाद मैदान. तरी त्यांच्याकडनं कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही 16 तारखेपासून 17 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन चालू केलं. काम बंद आंदोलन मध्ये महाराष्ट्रातील 30,000हून अधिक परिचारिका सहभागी आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि त्याचबरोबर जे इतरही परिचारिका आहेत आरोग्याशी संबंधित काम करणारे त्या सगळेजण याच्यामध्ये सहभागी आहेत. हे होत असताना आम्ही प्रमुख मागण्या आमच्या या होत्या की केंद्राप्रमाणे जे आमचे भत्ते आहेत, केंद्र शासनामध्ये जे पगार आहेत त्यांचं जे पे स्केल आहे तो आणि राज्य शासनामध्ये जो पे स्केल आहे त्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 20 ते 30 हजाराची तफावत आहे. त्याचबरोबर अनेक भत्ते दिले जातात. नर्सिंग भत्ता दिला जातो जो खुद्द 7,200 म्हणजे एवढा मोठा फरक एका भत्त्याचा पडतो. असे अनेक भत्ते आम्हाला दिले जात नाहीत जे केंद्रामध्ये दिले जातात. ह्या आमच्या मागण्या आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची आमची मागणी आहे की कंत्राटीकरण एक अध्यादेश होता ज्याच्यामध्ये आपल्या शेजारी धाराशिव मध्ये जे नवीन वैद्यकीय महाविद्यालय चालू झालंय तिथं कंत्राटी पद्धतीने तब्बल त्यांनी 200 अधिपरिचारिका आणि परिसेविका तसंच सहाय्यक अधिसेविका या पदांची भरती केली जाते. जे त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट निघाले त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी ज्या बेसिक रिक्वायरमेंट दिल्या त्या इतक्या काय म्हणतात वास्तवाशी असंबंध आहेत की त्यांना एवढं पण माहित नाही की कोणत्या पदासाठी किती कालावधीचा अनुभव पाहिजे आणि किती कालावधी काम केल्यानंतर कुठल्या अनुभवानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी काम योग्य होतं हे त्यांना माहित नाही. त्यामुळे त्यांनी मनाप्रमाणे मनाला वाटेल तसं हे होतं आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात आलेलं आहे की त्या पदांवरती जेव्हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मधनं पण घेतलं जातं तेव्हा एक मोठी रक्कम तुमच्याकडनं घेतली जाते आणि मग त्याच्या बदल्यात तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट वरती पेमेंट दिलं जातं. ते पण देत असताना सरकारची जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्ट करतात त्याच्यामध्ये वेगळी रक्कम सरकारला सांगितली जाते आणि ऍक्च्युअल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट वरती ते लोकांना घेतलं जातं तेव्हा पगार वेगळाच किंवा ठरवलेल्या रकमेपेक्षा बराच कमी पगार दिला जातो. त्याच्यानंतर आमची मागणी आहे की आमच्याकडे बऱ्याचशा परिचारिका या बाहेर गावावरनं येऊन काम करतात, त्यांच्यासाठी वास्तव्याची कोणतीही सोय नाही आहे. मग ते वास्तव्याची सोय असावी, त्यांच्यासाठी क्वार्टर्स असावे ही आमची मागणी आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा आता परिचारिका हा संवर्ग अख्खा म्हणजे मेजॉरिटी महिलांचा आहे. तो महिला बऱ्याच वेळेला त्यांची लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना घरी ठेवून काम करणं थोडं अवघड पडतं कारण ड्युटी 8 ते 12 तासाची असते. मग अशा कालावधीमध्ये ज्यांची मुलं 1 वर्षापेक्षा लहान आहेत त्यांच्या मुलांना ठेवण्यासाठी आमच्याकडे पाळणं घर असावं आणि ज्याच्यामुळे त्या बाळांच्या संगोपनावरती आणि माताला पण जेव्हा ते काम करत असतील त्यांना कामामध्ये पण 100% देता येईल. ते दोन्ही रोल व्यवस्थित पार पाडू शकतील जेणेकरून जे लहान बाळ त्यांना वेळ पडल्यावरती जे बेसिक रिक्वायरमेंट देण्यासाठी त्यांना हे येईल. या आमच्या मागण्या आहेत. त्याचबरोबर 80-20चा मुद्दा आहे. मागच्या महिन्यामध्ये सरकारने एक रिक्रुटमेंट RR काढला होता ज्याच्यामध्ये जे काही नर्सेस आहेत त्याच्यामध्ये 80% महिला आणि फक्त 20% पुरुष अशी मागणी केली होती.
हे न करता जेव्हा ऍडमिशन घेतली जाते तेव्हा ऍडमिशनच्या वेळेला तुम्ही सरसकट भरती होते, जेव्हा पुरुष आणि स्त्री यांना कोणताही भेदभाव न करता इक्वल चान्स असतो. मग जेव्हा सरकारी नोकरीमध्ये येण्याचा प्रश्न येतो तेव्हा हा 80-20 का? त्याचबरोबर आमच्याकडे जो आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागामध्ये दर 3 ते 5 वर्षांनी प्रशासकीय बदल्या केल्या जातात. एखादा परिचारक किंवा ही परिचारिका जेव्हा एका ठिकाणी काम करत असतो तेव्हा त्याची फॅमिली सेटल केलेली असते, लहान मुलं शिकत असतात. मग दर 3 वर्षांनी ती अख्खी फॅमिली मुलं वगैरे घेऊन नवीन ठिकाणी जाणं, तिथं सेटल होणं आणि त्या ठिकाणी गेल्यावरती पण त्यांना जे क्वार्टर्स मिळणं अपेक्षित आहे ते क्वार्टर्स न देता तिथं राहण्यासाठी त्यांना बनवून फिरावं लागतं, जागा ओळखा आणि पोरांच्या शिक्षणाची नुकसानी होते. आणि फक्त विनंती बदल्या व्हाव्यात, मग ते DMER मध्ये असो किंवा DHS मध्ये असो, इव्हन ESI पण असो, या कुठल्याही ठिकाणी प्रशासकीय बदल्या न करता विनंती बदल्या कराव्या ही आमची विनंती आहे. आणि याच्यानंतर न जेव्हा जसं डॉक्टर्स काम करत असतात इंटर्नशिप मध्ये त्यांना स्टायपंड मिळतो तसं विद्यावेतन मिळतं. आपल्याकडे जे काही नर्सिंग स्टुडंट्स आहेत त्या विद्यावेतन आपल्याकडे हार्डली 300 रुपये दिलं जातं. तर हे विद्यावेतन आताच नवीन निघालेल्या GR प्रमाणे BSc नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते 8,000 पर्यंत वाढवलंय. ते म्हटलंय पण अजून लागू झालेलं नाही, ते लागू करण्यात यावं. आणि जे GNM करणारे विद्यार्थी आहेत त्यांनाही अशाच प्रकारे विद्यावेतन देण्यात यावं. या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही 15 तारखेपासून आंदोलन करत आहोत. आज 5 दिवस उलटले तरी सरकारकडनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. सरकारने नको त्या छोट्या छुटफूट वाजलेल्या भांडणांना महत्व दिली, पण महाराष्ट्रातील 30-35 हजार परिचारिका एवढं मोठं आंदोलन करत असून त्याच्यावरती कोणतीही दखल नाही घेतली. त्यामुळे आम्ही सरकारच्या ह्या ज्या भूमिका घेतली आहे त्याचा आम्ही ठामपणे विरोध करतो, आम्ही निषेध करतो. आणि जर पुढील कालावधीमध्ये जर त्यांनी योग्य याच्यावरती तोडगा नाही काढला तर आंदोलन तीव्र करत जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आणि तसंच मंत्रालयावरती दोन्हीकडे आम्ही आंदोलन करण्याचा आत्ताच इशारा देतो. पुढे जे काय होत असेल आणि आतमध्ये त्याच्यामुळे जे काही पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे हाल होत असतील तर त्याच्यासाठी आम्ही ठामपणे सांगतो की फक्त प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी जर योग्य वेळी दखल घेतली असती, योग्य वेळी आम्हाला तोडगा दिला असता तर हे अडचणी झाल्या नसत्या. त्यामुळे आज जर अडचण होत असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार आहे.